नमस्कार मंडळी, दिवसाची भारी अशी सुरुवात झालेली आहे। सकाळचं सगळं काम आवरले। रात्री आमच्याकडे इतका पाऊस झाला ना, का पावसाने परत सगळी धांदल केली आणि कपडे बिपडे सगळे वाळलेले, सगळे भिजून गेले। परत आता कपड्यांचा एवढा ढिगारा पडलाय, हे परत मला वाळायला टाकायचे। आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस। तुम्हाला वसुबारसेच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांची पहिली सुरुवात गोड पदार्थापासून करायची असती। मला गुलाबजाम करायचे होते, पण काल दूध नव्हतं म्हणून मी काही काल गुलाबजाम बनवले नाही। चिवडा बनवला, तर मी हा चिवडा बनवलाय। चिवड्यात अजून शेव घालायची राहिली। शेव मी बनवली होती, पण माझ्या शेवचा जरा कुटाणा झाला। चिवड्याची शेव बनवली होती, पण माझा सोऱ्या काही व्यवस्थित चालला नाही, त्याच्यामुळे शेवचं हे असं झालंय माझ्या। आज मला परत शेव बनवायची चिवड्यात टाकायला। हा माझा सोऱ्या हा काही व्यवस्थित चालला नाही, त्याच्यामुळे माझ्या शेवचं झालंय असं। शेव काही व्यवस्थित जमली नाही, आज मला परत शेव करावी लागेल। शेजारच्या मावशींकडून आज मी सोऱ्या आणणार आहे आणि आज परत शेव बनवणार आहे आणि मग या चिवड्यात माझ्या घालणार आहे। तर हा माझा सोनू, हा आमचा मनू इथं बसलाय गाडी खाली। इथं पोरं घरी असली का आमचा मनू काय घरात येत नाही, आणि ज्या दिवशी पोरं घरात नसतील त्या दिवशी मनू काय बेड सोडित नाही, बेडवरून उठतच नाही। तो डायरेक्ट घराच्या बाहेर येऊन बसलाय, डायरेक्ट दारात। माझं सकाळचं स्वयंपाक उरकलंय आणि आता मी गुलाबजाम आणि शंकरपाळ्या बनवणार आहे। आता इथं मी गुलाबजाम करायला घेतले। गुलाबजाम करायचे आपल्याला। दिवाळीची सुरुवात स्वयंपाकाची पहिल्यापासून गुलाबजाम पासूनच करायची असती, पण मी काही काल नाही केले, त्याच्यामुळे आज करणार आहे गुलाबजाम। आता हे पीठ मळून घेतले। आता गुलाबजामचं तळायला तेल ठेवले, थोडं तेल मस्त तापलं होतं, आता तळून घ्यायचे। गुलाबजाम आज छान झाले होते माझे, गुलाबजाम तळले होते। आता हे सगळे काढून घेणार आहे मी। पाक पण करायला ठेवलाय, पाक पण छान झाला होता आणि हे भरपूर गुलाबजाम तळून झाले। 2 पाकिटाचे एवढं टोप भरून झाले। गुलाबजाम सगळ्यांना आवडतात, पोरांना मोठ्यांना आमच्या घरात, त्याच्यामुळे मी जास्तच केले होते। आणि आता दुपारचा स्वयंपाक पण करायचा होता, दुपारचा स्वयंपाक केलाय। करडईची भाजी भाकरी आज केल्यात। तर आता आम्ही दुपारी जेवायला घेतलंय सगळ्यांनी, सगळेजण जेवायला बसलोय। बाहेरच जेवायला घेतलं होतं आज वट्ट्यावर। आज पोरं घरी आहेत, त्याच्यामुळे सगळेजण एकत्र जेवायला बसलो होतो। तुम्ही पण जेवायला या। बाय बाय।